नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, काही काही ठिकाणी किंवा काही वेळा वैवाहिक जीवनात अशा अनंत समस्या येतात की त्यातनं काहीतरी अघटित घडतं. पण त्याच वेळी बऱ्याच वैवाहिक जोडप्यांमध्ये हे सुद्धा आपण बघितलंय की कसं ते कुटुंब आलेल्या असंख्य अडचणींवरती मात करत एका यशस्वी टप्प्यावरती येऊन पोहोचतो. हे पण बघितलेलं आहे आपण. अडचणीच्या काळात, कठीण काळामध्ये पती पत्नी एकमेकांना शांतपणे, शांत डोक्याने साथ देतात. आलेल्या अडचणी दोघं मिळून सोडवतात. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावरती ते एकमेकांसोबत असतात. पण ही विचारधारा ज्या जोडप्यांमध्ये नसते तिथे मग काहीतरी भयानक आणि अघटित प्रकार घडलेले आपल्याला दिसून येतात. अशीच एक घटना बारामतीमध्ये घडलेली आहे, ज्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ उडालेली आहे. या घटनेची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे आणि एक पत्नी आपल्या पतीसोबत काय करू शकते हे समोर आलेलं आहे. बरं, यात दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट अशी की ही घटना जेव्हा घडली, समोर उघड झाली, त्यावेळी ती घटना का घडली असावी याची कारणं वेगवेगळी चर्चिली जात होती. पण 24 तासाच्या आत त्यामागं असणाऱ्या दुसऱ्या कारणांचा खुलासा झालाय. पहिले ज्या कारणांचा विचार होत होता ती कारणच मुळात नाहीत असं समोर येत आहे. तर पूर्ण घटना आपण समजून घेऊया. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, म्हणजे काय आणि कसं घडलंय हे आपल्याला लक्षात येईल. बारामतीमध्ये राहणारे प्रवीण जगताप आणि त्यांची पत्नी शर्मिला जगताप, हे कुटुंब, त्यांना 2 अपत्य आणि प्रवीण जगताप हे एका नामांकित कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून काम करत होते. सधन घरचे, चांगलं घर, सुखी कुटुंब, सर्व काही व्यवस्थित. असं असताना मग एखादं अघटित कृत्य का घडावं या कुटुंबामध्ये ते आपण बघूया. नेमकं घडलं काय आधी ते बघूया. काही दिवसांपूर्वी प्रवीण जगताप यांना त्यांच्या पत्नीने गुंगीचं औषध दिलं. माहिती समोर अशी आलेली आहे की एका ज्यूस मधनं त्यांना गुंगीचं औषध देण्यात आलं. ही घटना मागच्या आठवड्यातल्या बुधवारची. शनिवारी हा प्रकार उघडकीस आलेला आहे. घटना घडायला सुरुवात बुधवारी झालेली आहे. पूर्ण घटनाक्रम समजून घ्या. आता शर्मिला यांनी प्रवीण जगताप यांना कुठल्या तरी ज्यूस मधनं, ड्रिंक मधनं ते गुंगीचं औषध दिलं आणि त्यानंतर अस्वस्थ वाटू लागलं, चक्कर आल्यासारखं झालं, म्हणून प्रवीण जगताप हे झोपले. ते थेट बेशुद्ध पडले. बेशुद्ध पडल्यानंतर मग त्यांच्या पत्नीने त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. लाता, बुक्क्या, चापट वगैरे जे काही जमेल त्याने मारायला सुरुवात केली. मारहाण करत असताना अचानक मुलांची क्रिकेटची बॅट त्यांना नजरेस पडली आणि क्रिकेटच्या बॅटने मग त्यांनी पतीला मारायला सुरुवात केली. डोक्यावर काही वार बसले, शरीरावरती काही बसले, मिळेल तिथे तिने झोडपायला सुरुवात केली. पती बेशुद्ध होते. थोड्या वेळानंतर तिला, शर्मिलाला असं वाटलं की हे आता गेले, याचा मृत्यू झालेला आहे म्हणून मग तिने अतिशय शांत डोक्याने, आता ही वेळ आहे मध्यरात्रीची, अतिशय शांत डोक्याने तिने विचार करायला सुरुवात केली, अगदी सिनेमा स्टाईलने, की आता पुढे काय करायचं. आपण पुढे काय करायचं. मृतदेह जर इकडे तिकडे फेकला तर तो कोणाला तरी दिसेल, पोलिसांपर्यंत गोष्ट जाईलच. पोलिसांपासून दूरच राहण्यासाठी तिने एक प्लॅन बनवला. तो एखाद्या सिनेमातल्या स्टोरी सारखा, की पतीला पुरलं पाहिजे आणि पुरायचं अशा ठिकाणी की जिथे कोणीही चौकशी करणार नाही, कोणाला येणार नाही. त्यामुळे पतीला घरातच पुरायचा तिने निर्णय घेतला. घरात पुरायचं, पण कुठे, फरशी खोदणं वगैरे हे काही एकट्या बाईचं काम नाही. तिने एक प्लॅन बनवला की आपण घराच्याच हॉलच्या एका गॅलरीमध्ये एक बसण्याजोगा कट्टा बनवण्याचं सुरू करू. हा कट्टा बनवू आणि त्या कट्ट्यामध्ये याचा मृतदेह पुरून टाकू, म्हणजे मग कोणाला संशय येणारच नाही. त्या महिलेला एवढं कळलं नाही की ज्या घरातील एक व्यक्ती बेपत्ता आहे संशयास्पद पद्धतीने, त्या घरात नवीन बांधकाम जर असेल तर त्या नवीन बांधकामाची चौकशी होणार नाही का? प्रवीण जगतापचे नातेवाईक या गोष्टीची चौकशी मागणार नाहीत का? सगळे शांत बसतील का? पण ठीक आहे, त्यावेळेला तिला ते सुचलं. अर्ध्या रात्री या स्त्रीने, शर्मिलाने, सिमेंटच्या विटा, सिमेंट हे सगळं घरी आणलं.
घरी आणलं आणि स्वतःच बांधकामाला सुरुवात केली. तिने कसा बसा तो कट्टा रचला, सिमेंट आणि सिमेंटच्या विटा वापरून तो कट्टा तिने रचला आणि त्यावरती आता कडपा लावून त्याला परमनंट पॅक करायचं होतं. आता हा कडपा आहे तो खूप जड असतो, तो एकट्या स्त्रीने उचलणं शक्य नसतं. पण तरी सुद्धा पहाटे मध्यरात्री सुरू करून पहाटेपर्यंत तिने विटांचं बांधकाम पूर्ण केलं स्वतः आणि पतीला त्यात टाकलं सुद्धा. पतीला टाकलं, पण कडपा उचलून तिथं फिट करणं हे तिला जमत नव्हतं. तोपर्यंत सकाळ झालेली होती. सकाळ झाली आहे, आता काय करायचं, हे बांधकाम तर करावं लागेल. त्यामुळे तिने मग बांधकाम मिस्त्री जे असतात गवंडी वगैरे त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की हे आपल्याला असं असं काम करायचं आहे. तोपर्यंत तिने मृतदेह टाकला. मृतदेहावरती सुद्धा काही सिमेंट विटा वगैरे टाकून त्याला झाकलेलं, जेणेकरून गवंडी काम करत असताना त्यांना ते दिसू नये म्हणून. गवंड्यांनी कामाला सुरुवात केली. कडपा उचलून ते ठेवतच होते. इतक्यात त्यांना सेन्स झाला की आत काहीतरी हलतंय, आत कसली तरी हालचाल. सुरुवातीला त्यांना वाटलं की हे बांधकाम कच्चं असल्यामुळे त्याच्यावरती ठेवताना हे विटा हलल्या असतील. पण जेव्हा त्यांनी व्यवस्थित पाहिलं तेव्हा त्यांना वाटलं की कट्ट्याच्या आत जे सगळं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये काहीतरी हालचाल होती. त्यांनी अजून निरखून पाहिलं. अजून निरखून पाहिल्यावरती त्यांना कळलं की या कट्ट्यामध्ये एक कोणीतरी मनुष्य आहे. मनुष्य आहे, त्याच्या हाताची आणि पायांचीही हालचाल आहे. हे त्यांना कन्फर्म झालं. कन्फर्म झाल्या झाल्या मग त्या गवंड्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. गोंधळ म्हणजे हा काय प्रकार आहे, हे कसं आहे, असं म्हणत 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 त्यातल्या एकाने तातडीने पोलिसांना कॉन्टॅक्ट केला की इथं कोणाला तरी जिवंत पुरण्याचा प्रकार होत आहे. पोलिसांनी सुद्धा, बारामती पोलिसांनी तातडीने हालचाली केल्या आणि ते घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहोचल्यावरती त्यांनी पूर्ण प्रकार बघितला. पोलीस सुद्धा अक्षरशः हादरून गेले की एक महिला आपल्या पतीला मारहाण करून जिवंत पुरतीये हे बघून पोलीस सुद्धा हैराण होऊन गेले. त्यांनी तातडीने प्रवीण यांना बाहेर काढलं, हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी पाठवून दिलं आणि शर्मिलाला ताब्यात घेतलं. शर्मिलाला ताब्यात घेतल्यानंतर शर्मिलाने सांगितलं की आमचे टोकाचे वाद होते, टोकाचे मतभेद होते. प्रवीण हा माझ्याशी खूप भांडणं करायचा. मी माझ्या आयुष्याला वैतागलेली होते, त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला की या व्यक्तीला संपवायचं. भांडणं भयानक होते आमच्या संसारामध्ये. सुदैवाने त्यावेळी दोन्हीही मुलं त्या रात्री यांच्यासोबत नव्हती, कुठे नातेवाईकांकडे वगैरे गेले असतील. पण त्यामुळे काही दुसरा अनर्थ टळला, कारण मुलं पण घरात असतील तर मुलांसोबत काय झालं असतं हे सांगता येत नाही. इथपर्यंत सगळं शनिवारी उघड झालं. हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन जेव्हा प्रवीण जगताप हे बाहेर आले तेव्हा त्यांनी दिलेली माहिती ही अजून चक्रावून टाकणारी होती. त्यांनी असं सांगितलं की माझे आणि माझ्या पत्नीचे कुठलेही वाद नव्हते, कुठलेही भांडणं नव्हते, टेन्शन नव्हते. मी चांगल्या पगारीच्या नोकरीवरती आहे, घरात सर्व काही होतं, कुठल्याही गोष्टीची कमी नाही, कमतरता नाही, ज्याचा त्रास माझ्या पत्नीला होत असावा. कुठलेही वाद आमच्यामध्ये नाहीत. ही एक गोष्ट प्रवीण जगताप यांनी सांगितलेली. मग त्यांना विचारण्यात आली की मग तुमच्या पत्नीने असं का केलं. तेव्हा त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला. ते म्हणाले की माझा स्वतःचं एक टर्म इन्शुरन्स आहे, 1 कोटी रुपयांचं, 1 करोड रुपयांचं एक टर्म इन्शुरन्स आहे. दुसऱ्या माझ्या 2-3 LICच्या पॉलिसीज आहेत आणि हे टर्म इन्शुरन्स, ही LICची पॉलिसीज या सगळ्या मिळून साधारणपणे 2 कोटी रुपयांचं माझं इन्शुरन्स आहे. मला स्ट्रॉंग संशय आहे की या 2 कोटी रुपयांच्या इन्शुरन्ससाठीच माझ्या पत्नीने मला संपवण्याचा प्रयत्न केला, मला जिवंत पुरण्याचा प्रयत्न केला. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की यामध्ये मला संशय आहे की यात काहीतरी जादू टोण्याचा वगैरे सुद्धा भाग असावा. कोणीतरी तिला काहीतरी कान भरले, जादू टोण्याचा प्रकार काहीतरी असावा, त्यामुळे सुद्धा तिने हिने केलं असेल. तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली की माझ्या पत्नीला नक्कीच कोणीतरी गाईड करतंय. माझ्या पत्नीला कोणीतरी हे कान भरून देते, हे सल्ले देते की असं असं कर म्हणजे तू भरपूर सधन होशील आणि तुला भरपूर काही मिळेल, असं तिला फूस लावून कोणीतरी हा प्रकार करत आहे, असं सुद्धा प्रवीण जगताप यांनी सांगितलं. आणि चौथा मुद्दा त्यांनी मांडला की माझे दोन्ही मुलं हे कुठे आहेत मला माहीत नाही.
माझ्या पत्नीने आणि माझ्या सासूरवाडीच्या लोकांनी त्या मुलांना कुठं लपवलंय, कुठे नेलंय, त्यांच्यासोबत काय करतायत याची मला कल्पना नाही. पोलिसांना माझी विनंती आहे की मला तातडीने माझ्या दोन्ही मुलांना माझ्याजवळ आणावं आणि माझ्या ताब्यात द्यावं. ही लोक चांगली नाही आहेत की त्यांच्यासोबत काय करतील हे सांगता येत नाही. प्रवीण गायकवाड कशाला म्हणतो बाबा, प्रवीण जगताप यांच्या मते त्यांना बुधवारी रात्रीपासून हा प्रकार सुरू झाला होता. त्यांनी सांगितलं बुधवारी रात्री तो ज्यूस पिल्यानंतर मला चक्कर आली, मध्ये मध्ये मला थोडीशी भ्रांत येत होती आणि तेव्हा मला हे कळत होतं की मला मारलं जातंय, मला कोणीतरी क्रिकेटच्या बॅटनी मारतंय, शिव्या देत मारतंय, रागारागाने मारतंय, इतकंच मला कळत होतं. मला दुसरं काहीही कळलं नाही. पण जेव्हा शनिवारी त्या कट्ट्याचं म्हणजे गुरुवार आणि शुक्रवार त्यांना मारहाण चालू होती, 2 दिवस घरात गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करून त्यांना मारहाण चालू होती आणि शनिवारी मग ते गवंड्याने बघितल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. मित्रांनो, अत्यंत भयानक प्रकार, अत्यंत थरकाप उडवणारा प्रकार. एखादी महिला अशा पद्धतीने आपल्या पतीला संपवण्याचा प्रयत्न करते, जिवंत पुरण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे बारामतीच नाही तर बारामतीतल्या या घटनेची अख्ख्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वादळी चर्चा होत आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.